हॅलो गाईज, मी अतुल मराठी कलाकार तुमचं स्वागत करतो पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथे आणि आज आपण चाललो आहोत वेरूळच्या लेण्या बघण्यासाठी. वेरूळच्या लेण्या या छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, मी ऑटो पकडला आणि तिथून सरळ निघालो. तसं मित्रांनो, तुम्हाला रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला ओला बस वगैरे अवेलेबल आहे, पण एक ऑटोवाले काका तिकडे जात होते आणि मला कमी खर्चामध्ये त्याने तिथपर्यंत सोडलं, म्हणून मी ऑटो निवडला. सो फायनली आपण आता पोहोचलो आहोत वेरूळमध्ये आणि आता मी तुम्हाला आता पूर्ण वेरूळच्या लेण्या वगैरे दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आवाज वगैरे सर्व येतं त्याच्यामध्ये. आणि पिन लावल्यास काय होणार? पिन लावला तर आवाज नाही येणार, शूटिंग होईल पण आवाज नाही येणार. आवाज तुम्ही जे बोलतात ना. अच्छा. तिथे मला हे काका भेटले आणि मला एक कॅमेरा स्टिक मी त्यांच्याकडून विकत घेतली कमी खर्चामध्ये आणि माझं काम अजून सोपं झालं शूट करण्यासाठी. तसं मी आता पुढे आलो आणि मग तिथून 40 रुपये तिकीट होतं पर हेड. मग मी तिकीट वगैरे काढलं आणि मध्ये एंट्री केली. आता तुम्ही बघू शकता आपण आता तिकडे चाललो आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर पर्सनल गाईड हवा असेल तर तिथे पर्सनल गाईडही तुम्हाला मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला जर चालणं होत नसेल तर तिथे ही गाडीसुद्धा अवेलेबल आहे. याचं काही तिकीट्स वगैरे असेल 50-100 रुपये. मला तर संपूर्ण निसर्गाचा आनंद घ्यायचा होता, म्हणून मी पायी निघालो. वेरूळच्या या ज्या लेण्या आहेत या सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेण्या आहेत मित्रांनो. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्यांच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे, जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा प्रथम 757 ते 783 मध्ये बांधण्यात आले होते. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे. ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केलेले आहे. ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला. पहिला भाग त्यांच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तीने भरलेले आहे. या मंदिराची महल 3 बाजूच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे पूल पडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्याचा एक अद्भुत नमुना आहे. मित्रांनो, कधी छत्रपती संभाजीनगरला आला तर नक्की वेरूळ लेण्याला भेट द्या. इथे हजारोच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक इथं वेरूळ लेण्या बघण्यासाठी येतात.
मंदिराच्या आतील तुम्हाला दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो, पण प्रकाश व्यवस्थित नसल्यामुळे मला मोजकंच काही शूट करता आलं. तसं तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर आणि नैसर्गिक रम्य वातावरण ही या लेण्याची विशेषता आहे. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या बाहेर जात आहोत. इकडचं नैसर्गिक वातावरण खूपच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर गार्डन आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी तुम्हाला काही मोजकेच इथल्या लेण्या दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं कसे लोक वर जात आहेत आणि किती सुंदर सुंदर इथे लेण्या आहेत. सो फायनली मित्रांनो, मी जवळपास भरपूर लेण्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता माझी निघण्याची वेळ झाली आहे.
म्हणून मी इथे आता हा व्हिडिओ इथं थांबवतो, कारण खूप जास्त मोठा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.